मंत्री आहेत त्यांनी आधी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि नंतर त्यांना सभेला येऊ द्यावं, जी बीडची सभा आहे. ते काय माहीत नाही मला, कोण काय करतंय ते काय माहीत नाही आपल्याला. त्यांचा जो दावा आहे की या जी.आरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर हा दावा त्यांचा कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटच्या आधारे, त्यामुळं मराठवाड्यातला मराठा सगळा आरक्षणात जाणार. तो धक्का लागतोय की तुला बुक्का लागतोय तू तुला बघ तिकडं, आम्हाला माहीत नाही. मराठवाड्यातला मराठा हा सगळा आरक्षणात जाणार आहे, काही दिवसांनी का होईना, पण मराठा समाज मराठवाड्यातला 100% आरक्षणात जाणार. पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा गॅजेट लागू होणार आहेत, सगळे तेही जाणार आहेत. उलट आमचंच नुकसान झालं आहे. इतक्या वर्ष आम्हाला आरक्षण होतं, नोंदीत म्हणजे होतंच, तुम्ही खाल्लं ते, आमच्या लेकरा बाळांचं वाटलं झालं, तरी पण तुम्हीच माज मस्ती आल्यासारखे मोर्चे काढता. त्यामुळं आणि मराठ्यांनाही कळणं खूप गरजेचं होतं की आपला नेमका विरोधक कोण आहे, का शत्रूसारखे वागतात, एवढा द्वेष काय आहे मराठ्यांचा, हे मराठा समाजाच्या लक्षात येणं खूप गरजेचं होतं. आजपासून आता मराठ्यांचे चांगले डोळे उघडतील. आता राजकारणापेक्षा, नेत्या आमदारापेक्षा, जिल्हा परिषद नगरसेवकांपेक्षा आपल्यासाठी आपली जात आणि आपले लेकरं बाळं लय महत्त्वाचे आहेत, त्यांनाच मोठं करावं, कारण हे त्यांच्या जातीसाठी झटतात. मग आपण बी का आपल्या जातीसाठी पोराबाळांसाठी झटू नये, हे मराठ्यांचे आज आणखीन ताकदीनं मराठी पेटणार आहेत. आता दादा, आता आरक्षण मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्यात. या आरक्षणाचा सगळ्या मराठा समाजाला फायदा होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, कारण अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी कुणबीचं सर्टिफिकेट काढून ते उमेदवारी म्हणजे फॉर्म भरताना भरू शकतात असं ओबीसी म्हणून. म्हणजे याचा फायदा होतो ओबीसी आरक्षणाचा. मला जास्त महत्त्व मी याला देतो की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे, म्हणजे ते टिकणार आहे. मी बाकीचं जास्त महत्त्व देत नाही. शिक्षणात लेकरांचा फायदा झाला पाहिजे, सगळ्या योजना मराठा समाजालाही मिळाल्या पाहिजेत, कारण मराठा समाजसुद्धा गरीब आहे. मराठा समाजाला नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी माझा ताकदीनं प्रयत्न. बाकीच्या गोष्टीला मी जास्त महत्त्व देत नाही. चलो, धन्यवाद. तर अंतरवाली सराटीतून जरांगे पाटील संवाद साधत होते. मराठवाड्यातला मराठा बांधव ओबीसी आरक्षणात जाणार असं जरांगेंनी म्हटलंय.